हाय हॅलो नमस्कार, मी पूजा. स्वागत करते तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज होता सोमवार आणि आज मी घेतली होती कामाला सुट्टी, कारण की काल रविवार होता आणि आज मला कामाला जायची इच्छा होत नव्हती. त्याच्यामुळे आज सुट्टी मारली होती मी. जशी गावाकडून आली तसं मला कामाला जायचा रोजच कंटाळा येतोय. जरा सवय लागेपर्यंत आता मला असंच होणार आहे असं वाटतंय. तर हा आमचा चिक्कू देते, थांब जरा एकच मिनिट. तर आमचा चिक्कू, आम्ही गेलो होतो बाहेर आता कॅम्पवरती भाजीपाला आणण्यासाठी. आमच्या चिक्कूला काय खायचंय आज संध्याकाळी? पावभाजी. तर आमच्या आरोळाच पावभाजी खायची. मग आम्ही पावभाजीचं साहित्य आणायला गेलो होतो. तर हा का? तर आज आम्ही पावभाजी करणार आहोत. त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करतो. व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा. आपल्या चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, पावभाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आणि पुढील ब्लॉगही तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा, इथे खूप दिवस झालं आरव म्हणत होता मग मी पावभाजी कर, पण करायला काही मुहूर्तच लागत नव्हता. तर म्हटलं करावे आज, कारण की कालही रविवार होता, रविवारचंही काही केले नाही. तर म्हटलं आज करावी, कारण की आज सोमवारही मी सुट्टीवर होते. तर म्हटलं आज पावभाजी करावीच. तर बाहेर गेले होते मग अशी आरव आणि मी कॅम्पवरती. मग त्यावेळेस येताना दूध पिशवी आणि पावभाजी सगळं साहित्य घेऊन आलो होतो. तर इथे मी पहिल्यांदा गॅस चालू करून त्याच्यामध्ये बटाटे उकडण्यासाठी ठेवली. म्हणजे तोपर्यंत माझी वरची कामं होईपर्यंत बटाटे उकडत होते. तोपर्यंत एका साईडला मी गॅसवर दूध पण ठेवलं होतं गरम करायला. आणि म्हटलं दूध पण तोपर्यंत गरम होईल, तोपर्यंत मला देवाची दिवाबत्ती करून घ्यावी. तर इथे मी देवाला दिवा वगैरे लावलेला आहे. आरवचंही मध्ये मध्ये असतं, मम्मी मलाही देवाला दिवा लावायचा आहे, मलाही अगरबत्ती ओवाळायची आहे. त्याचं चालूच असतं मध्ये मध्ये लुडबुड. तर इथं मी व्हॉइस ओव्हर करते व्हिडिओ एडिटिंग तरी पण आरवचं चालूच आहे, मध्ये मध्ये येतोय. तुम्हाला आवाज येत असेल त्याचा मध्ये आधे. तर इथे मग मी कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेतल्या, कारण जायच्या वेळेस मी कपडे काढून ठेवली होती. म्हटलं आल्यानंतर कपड्याच्या घड्या वगैरे घालता येतील. तर इथे चालू आहे, मम्मी मी माझ्या कपड्यांच्या घड्या घालू का, मम्मी तुला कामात हेल्प करू लागू का. तर माझं बाळ छोटंसं आहे, पण माझ्यासाठी मला खूप कामामध्ये मदत करायला लागतं. मी सांगेन ती सगळी कामं करतं, माझी सगळी कामे ऐकतं. खूप छान आहे माझं बाळ. तर कधी कधी मला आरवचं खूप नवल वाटतं, कारण की तो छोट्याशा वयामध्ये खूप मॅच्युअर आणि हुशार आहे. खरंच खूप समजदार मुलगा असा मला देवाने दिलेला आहे. तर बघा, इथे त्याच्या पण कपड्याच्या घड्या घालून झाले होते. तो म्हटलं मग मी माझ्या कपड्याच्या घड्या मीच घालणार. तर म्हटलं घाल बाबा, तुझ्या कपड्याच्या घड्या तूच घाल. तर खूप समजूतदार आहे. म्हणजे मी कामाला वगैरे गेल्यानंतर त्याला सगळ्या गोष्टी समजतात. बाबा आपली मम्मी कामाला जाते, आपण तिला कामामध्ये मदत करायला पाहिजे, असं त्याला सगळ्या गोष्टीचं नॉलेज आहे. कारण की ह्याच्या वयाची होते त्यावेळेस मला असलं काही नॉलेज नव्हतं, तेवढं माझं बाळ आत्ता हुशार झालेलं आहे. तर चला, इथे माझी बटाटी उकडून झाली होती आणि मी भाज्याही कट करून घेतलेलं. तोपर्यंत वाटाणा मी फ्रोझन मटार यूज केलं होतं, त्यामुळे काही सोलायचं टेन्शन नव्हतं. इथे फ्लावर आणि ढोबळी मिरची कट करून घेतली होती आणि बीट घेतलं होतं खिसून. बीट मी चिरून वापरत नाही, कारण की बीट जरासं कच्चं राहतं आणि ते चांगलं मॅश केलं जात नाही. तर इथे मी बटाटी त्यातनं काढली होती कुकरमधनं, आणि तो कुकर थोडासा एका पाण्याने विसळून घेतला आणि त्याच्यामध्येच मी ह्या सगळ्या भाज्या टाकलेल्या आहेत. आणि आता मी ह्या भाज्या पण कुकरला लावून घेते. मस्त गाळ आपल्याला कुकरला शिजवून घ्यायच्या आहेत, 3 ते 4 शिट्ट्या करून. बटाटी चांगली उकडली होती, त्याची मी साल काढून घेतली होती बटाट्याची. आणि बटाटे इथे मी चांगले खिसून घेत आहे, कारण की बटाटे आपण असेच मॅश केले तर त्याच्यामध्ये नाही म्हणलं तर गाठी राहतातच. त्यापेक्षा असे खिसून घेतले ना तर चांगले एकजीव होतात भाजीमध्ये, त्यामुळे अशी गाठी वगैरे काही राहत नाही. मी तर शक्यतो खिसून वापरते, मॅश करून वापरत नाहीये.
तर इथे आपल्या भाज्याही चांगल्या व्यवस्थित शिजल्या होत्या, एकदम गाळ म्हणजे चांगल्या शिजल्या होत्या. तर यातलं पाणी मी पहिल्यांदा बटाट्याच्या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे, म्हणजे ते मिक्स करता येईल जास्त, म्हणजे बटाटा एकदम असं कोरडा कोरडा राहणार नाही. म्हटलं ह्याच्यातलं पाणी आता ह्याच्यातच काढून घ्यावं, भाज्यातलं पाणी बटाट्यातच. तर चला आता हे मिक्स करून घेते जरा. आत्ता बघा ह्या स्टेजला आमच्या आरूला काही दम निघत नव्हता, त्याचं सारखं चालू होतं, मम्मी पावभाजी झाली का नाही, अजून किती टाईम लागणार आहे, पावभाजी झाली का नाही, किती टाईम लागणार आहे. त्यात मध्ये मध्ये माझा व्हिडिओ शूट करायचं चालू होतं, त्याच्यामुळे जरा थोडासा उशीर लागतो. कसं कॅमेरा आपल्याला बरोबर लावायला, चालू बंद करायला सगळे व्यवस्थित, म्हणजे ज्या ज्या क्लिप आपल्याला घ्यायच्यात त्याच क्लिप घ्यायला असा थोडासा टाईम लागतो. तर इथे बघा भाज्या पण चांगल्या शिजल्या होत्या, त्या पण मी चांगल्या अशा पळीच्या साह्याने मॅश करून घेतलेल्या आहेत. तर कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे. इथे तेल जरा जास्त वापरलेलं आहे, कारण की अशा चमचमीत गोष्टीला जरा चमचमीत जरा जास्त तेलच वापरलेलं चांगलं. आणि त्याच्यामध्ये मी अर्धा बटर टाकलेला आहे, म्हणजे जे आपलं भेटतं का बटरचं मोठं अमूलचं, त्यातलं अर्धा टाकलं असेल अंदाजे. तर त्याच्यामध्ये मी बटर टाकलं लगेच कांदा टाकलेला आहे, कारण की आपलं बटर नाही तर करपून जातं, त्याचा करपट वास येतो. कांदाही चांगला आपल्याला मस्त तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा लवकर परतण्यासाठी ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं आहे. तर कांदा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकत आहे. आलं लसूण पेस्ट मी घरीच तयार केलं होतं. तर आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आल्याचा आणि लसणाचा चांगला कच्चेपणा जास्त, आपण चांगली पेस्ट परतून घ्यायची आहे. तर आलं लसूण पेस्ट आपली चांगली परतून झालेली आहे. तर याच्यामध्ये आता मी टोमॅटो टाकत आहे. इथे 2 मी मोठ्या साईजचे टोमॅटो घेतलेले होते, आणि टोमॅटो लवकर मॅश व्हावे ह्याच्यासाठी याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे इथे. तर मीठ टाकल्यानंतर मी टोमॅटो इथे ना तांब्याच्या साह्याने मॅश करून घेतलेला आहे, कारण की असं टोमॅटो मॅश व्हायला खूप वेळ जातो. आणि अशा पद्धतीने मॅश केल्यानंतर टोमॅटोमध्ये अख्खा एक पण टोमॅटो राहत नाही, सगळे टोमॅटो व्यवस्थित मॅश होतात. कारण की पावभाजीमध्ये शक्यतो सगळ्या भाज्या मॅश केलेल्या असतात, त्याच्यामुळे पावभाजीला चांगली टेस्ट येते. त्याच्यामुळे इथे मी टोमॅटो चांगला मॅश करून घेतला होता. आता टोमॅटो वगैरे मॅश करून झाल्यानंतर हे चांगलं परतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे मसाले. तर इथे मसाल्यामध्ये मी इथे लाल मिरची पावडर टाकलेली आहे, आणि हा पावभाजी मसाला टाकलेला आहे एक 10 वाला. हे मसाले टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, आणि मसाले चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. तर मस्तपैकी तेल सुटतं याला. तर ह्याच्यामध्ये तेल सुटल्यानंतर मी थोडंसं बटर ॲड केलेलं आहे. बटर टाकण्यात अजिबात कंजूसी करायची नाही, कारण की जितके चांगलं आपण ह्याच्यामध्ये बटर टाकू तितकीच आपली टेस्टी पावभाजी लागते. त्यामुळे बटर टाकायला अजिबात चिंगूसपणा करू नका, बटर थोडंसं एक्स्ट्रा टाका. तर हे चांगलं आपल्याला परतून झालेलं आहे, चांगलं तेल सुटलेलं आहे आपल्या ज्या ग्रेव्हीला, काय म्हणायचं ग्रेव्हीला किंवा ह्याला. तर याच्यामध्ये आता मी टाकलेला आहे बटाटा आणि भाज्या ज्या शिजलेल्या होत्या ते सगळं मी एका कुकरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं, आणि ते ह्याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे. आणि आता मी चांगलं मिक्स करून घेते. तर इथे मिक्स करून झालेलं आहे, आणि आपली आता ऑलमोस्ट पावभाजी रेडी झालेली आहे. अजून थोडंसं बटर टाकलेलं आहे, सांगितल्याप्रमाणे बटर टाकायला अजिबात चुंगुसी करायची नाही, आणि त्याच्यावर थोडासा पावभाजी मसाला. तर इथे मी दुसरं पॅकेट वापरलेलं आहे पावभाजी मसाल्याचं. 10 वालं जे पॅकेट होतं एक ते मी अगोदरच टाकलेलं होतं, आणि हे दुसरं होतं ते अर्धं मी टाकलेलं आहे. बटर टाकून बटरवर पावभाजी मसाला टाकलेला आहे, आणि नंतर ते बटर थोडंसं मेल्ट झालं की आपल्याला तो मसाला आणि बटर पूर्ण पावभाजीमध्ये मिक्स करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपली पावभाजी पूर्णपणे रेडी झालेली आहे. आणि थोड्या वेळ मी इकडे छोट्या गॅसवर शिजायला ठेवली होती थोड्या वेळ, आणि इकडल्या साईडला मी पटकन आता पाव शेकून घेते. खाणार आहो पावभाजी कशी झाली सांगा. तर खरं सांगा खूप टेस्टी आणि खूप मस्त अशी पावभाजी झाली होती. सगळ्यांनी मस्त एकदम खाल्ली, आणि खाल्ल्यानंतर पावभाजी खाल्ल्यानंतर थोड्या वेळ बसले, आणि म्हटलं तर भांडी वगैरे घासून घ्यावीत, किचन ओटा वगैरे साफ करून घ्यावा, कारण की असे पदार्थ केल्यानंतर किचन ओटा जरा एक्स्ट्राच जरा तेलकट होतो. त्यातल्या त्यात पाव भाजले होते, पाव भाजल्यानंतर बटरचा वापर केला, त्यामुळे बटर ही सगळीकडे जरा जास्त उडलं होतं. तर म्हटलं किचन ओटा गॅस वगैरे आपलं स्वच्छ एकदम क्लीन करून घ्यावं, म्हणजे सकाळी आपलं बरं वाटतं. तरी तर मी फ्रीजमधलं काय काय साहित्य आहे किंवा पातेली काय घासायचे आहेत का, कशाच काय आहे का ते मी काढून घेत आहे, म्हणजे एकदाच म्हटलं घासून घेता येईल.
तर अशा पद्धतीनेच असतं माझं रोजचं संध्याकाळचं रुटीन, कारण की संध्याकाळीच मी सगळी कामं करून झोपते. गॅस म्हणा किंवा गॅस घासणे किंवा किचन वाटा घासणे, भांडी घासणे, कारण की सकाळ सकाळ आपल्याला बरं पडतं स्वयंपाक करायला. अशा पद्धतीने रात्री सगळं आपण आवरून ठेवलं तर सकाळी आपल्याला फ्रेश आणि स्वच्छ किचन भेटतं, त्याच्यामुळे काम करायलाही तितकंच म्हणजे काय म्हणतात उत्साह येतो. तर अशा पद्धतीने असतं माझं रुटीन रोजचं, कारण की सगळं क्लिनिंग केल्याशिवाय मी काही झोपत नाही आणि झोपही लागत नाही, कारण की सकाळी उठून ते आपल्याला बघूनच इरिटेट होतं की बाबा हे आवरून आपल्याला स्वयंपाक करायचा आहे, त्यापेक्षा हे संध्याकाळी आवरूनच सकाळी एकदम फ्रेश मनाने उठलं तर हे कितपत म्हणजे चांगलंच ना. तर चला, कसा वाटला व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा. माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर लाईक करा. तर भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.